सेंटर वजनाजवळ असेल तेवढी ताकद कमी लावायला लागते. इकडे सेंटर लांब गेल्यामुळे अजून ताकद जास्त लावायला लागली आणि इकडे सगळ्यात लांब गेल्यामुळे अजून ह्याच्यात सगळ्यात जास्त ताकद इथे लावायला लागली. करून बघ, इकडे सगळ्यात जास्त ताकद लावायला लागते कारण सेंटर लांब गेलेलं आहे वजनापेक्षा. जेवढा लांब जाईल तेवढी ताकद जास्त लावायला लागणार, जेवढं जवळ आहे तेवढी कमी लावायला लागणार. उपयोग वजन उचलण्यासाठी मोठं वजन उचलण्यासाठी होऊ शकतो, फक्त अरेंजमेंट अशी पाहिजे. इकडे 3 ट्रॅक आहे, एक स्मूथ वाला आहे, एक रफ वाला आहे आणि एक जास्ती रफ आहे. इकडे घर्षण कमी आहे, इकडे मीडियम आहे, इकडे जास्त आहे. हा ॲल्युमिनियमचा आहे आणि हा एमटी पेपरचा आहे आणि हा तिसरा लाकडाचा आहे. आपण जर बघितलं थोडा धक्का दिला तो पहिला स्ट्रायकर हा जातो, दुसरा हा जातो, तिसरा हा जातो. परत दाखवा. जाऊ शकतो, बघू शकता तुम्ही. कितीचे स्ट्रक्चर दाखवलेले आहे याच्यात, बघू शकता. ह्युमन आर्ट पण बघू शकता तुम्ही.
बघू शकता ही सायन्स एक्झिबिशनची बस आहे. ही सध्या गोव्यातून आलेली आहे आणि मालवणवरून 2दा आलेली आहे. बघू शकता तुम्ही. बाहेरसुद्धा एक्सपेरिमेंट लावलेले आहेत, आतसुद्धा आहेत आणि त्या साईडला सुद्धा आहेत. बघू शकता. आणि अजून शाळेत लावलेले एक्सपेरिमेंट अजून आहेत. नमस्कार. आम्ही आलो गोवा विज्ञान केंद्रातून आणि तुम्ही इकडे पाहतच असाल की आमची जी बँड आहे त्याला आपण म्हणतो चालती फिरती विज्ञान प्रदर्शन आहे, तर चलायमान विज्ञान प्रदर्शन. इकडे तुम्ही पाहू शकता की गोवा गव्हर्नमेंट नाहीतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तसंच आमच्या गोवा विज्ञान केंद्रातून ही बस आली आहे. आणि याचा मुख्य हेतू हाच आहे की वेगवेगळ्या ग्रामीण भागात जाऊन आहे तर वेगवेगळ्या शाळेत जाऊन आपण विज्ञान मुलांपर्यंत कसं पोचवायचं हाच आमचा मुख्य उद्देश आहे. तुम्ही पाहू शकता की या बसमध्ये 20 प्रयोग आहेत. आतमध्ये जे 10 प्रयोग आहेत ते जीवशास्त्रावरती आहेत, बायोलॉजीवरती आहेत, ह्युमन बॉडीवरती आहेत. आणि ज्या बाजूने तुम्ही 5 आणि या बाजूला पण 10 प्रयोग दिसून येतात ते भौतिकशास्त्रावरती आधारित. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या शाळेत जाऊन वेगवेगळे कार्यक्रम पण घडवतो. रात्री तसंच आकाश दर्शनाचा कार्यक्रम पण आपण घेणार आहोत. तिथे आम्ही वेगवेगळे ग्रह, तारे आणि नक्षत्रे कसे ओळखायचे ते पण मुलांना माहिती देणार. बघा याची रचना सुद्धा आपल्याला कशी दिसते हे बघा. हे जसं आपल्याला चिकटलेलं दिसतंय तसं दोन्ही बाजूने हा एक नॉर्थ पोल, हा एक साऊथ पोल आहे. दोन्ही बाजूने हे आपल्याला चिकटलेले दिसतात. कळलं? खाली ठेवून सुद्धा. दुसरी गोष्ट आहे हे पूल आहे कागदाने बनवलेलं. कळलं? हे पूल आहे, हे कागद हा तंतूने बनलेला असतो. हा जर आपण पूल पाण्यात टाकलं पूल काय होईल हे बघा. काय होतं बघा याचं. अशा पाकळ्या फुलल्या ना, पाकळ्या फुलल्या
जनरली ही पट्टी कुठे गेली पाहिजे, खाली गेली पाहिजे ना, परंतु ही वर जाते अशी बघा हा, वर येते. वर काय येते ही पट्टी, कारण जशी मी फुंकर मारते तशी इथली जी हवा आहे ही बाजूला सरकते आणि बाजूची हवा आहे ती खाली सरकते आणि खालची हवा वर जायला बघते आणि त्याच्यामुळे पट्टी वर ढकलली जाते. आपण फुंकर मारते की पट्टी वर येते. ठीक आहे. हे बघा मॅडम हवेला वजन असतं हा एक प्रयोग आहे. ही वही जड आहे बरोबर, पिशवी रिकामी आहे, परंतु आता आपण काय करणार, पिशवीत जेव्हा आपण हवा भरू तेव्हा काय होणार, ही वही आहे ती वर उचलली जाणार. कशी ती बघा ना, कळलं तुम्हाला हे? याचाच अर्थ काय, हवेला सुद्धा वजन असतं, हवा वस्तू उचलू शकते स्वतःच्या वजनाने. कळलं तुम्हाला हे? समजलं ना? चला ज्या बाजूला सूर्याचा प्रकाश पडत आहे तिथे दिवस आहे व ज्या बाजूला प्रकाश पोहोचत नाही तिथे रात्र आहे. पृथ्वी ज्या बाजूने फिरत आहे त्याच्या उलटे सूर्योदय होतो आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणजे परिवर्तन आणि सूर्याभोवती फिरते म्हणजे परिवर्तन हे आपल्याला माहिती आहे. ही चालू केली की आपल्याला या सात रंगांच्या समोर पांढरा रंग दिसेल. नमस्कार, मी तन्मय परकर आणि मी तुम्हाला सायन्सचा हा प्रोजेक्ट दाखवणार आहे, पाण्याच्या जादूचा नळ. आणि हा प्रोजेक्ट अशा प्रकारे काम करतो. हा बघा, आपल्याला जो पाईप आहे तो इन्व्हिजिबल झाल्यासारखा दिसतो आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटेल की हा जो नळ आहे हा असा हवेत फिरतो आणि त्याच्यामधून डायरेक्ट पाणी पडतं आहे. खरं तर याच्यामध्ये या बाटलीच्या आतमध्ये एक पंप आहे, त्या पंपामधून पाणी येतं आहे, ते पाणी पुन्हा पंपामध्ये पडतं आहे.